ऐकलेत का? मी काय म्हणत होते, मला बाजारातून वाणसामान आणि काही जिन्सा खरेदी करावयाच्या होत्या. जाऊन येऊ मी? होय, बग्गी जोडावयाची आहे. नाही, पायीच जाईल. खरे तर आबा भाऊजीच घेणार होते सोबत, परंतु ते कुठे दिसतच नाहीयेत. आमच्याच कामासाठी बाहेर गेला आहे, वेळ लागेल. तुम्ही असे करा, पांडू आणि रघुला बरोबर घेऊन जा. बरं. रघुला शहराची माहिती आहे, तेव्हा शहरात कोठे कोठे काय काय मिळते ते समजून घ्या. अरे अगो बाई, दुधाचा पेला हातातच राहिला. ठेवा तेथे, घेतो आम्ही. बरे, आणि रमाबाई, हा. वाळ्याचे गुंडे कुठे मिळतात का ते पहा. हो, माठा टाकावयास झालेच आहेत. आणते. येऊ? पैसे आहेत ना पुरेसे? हो आहे. या राग्याचा पत्ता नाही. आबा मालकाला जावं लागलं काम. या 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 रघु शिपाई साहेब, नेहमी परमाने आज बी उशिरा आलात ना. अहो, दाखल्या मालकांचं काम होतं, तुमचा पत्त्याच नाही, म्हणून आबा मालकाला जावं लागलं तिकडं. आणि काय रे नुसते नावाचे तुम्ही मर्द शिपाई, तुमचा काय पांडू उपयोग? काका! होय जी. पांडू, अरे वा, आलाच वाटतं आपणही. चला, बरे झाले. मला बाजारात जावयाचे आहे. वाणसामान आणि काही जिन्सा खरेदी करावयाच्या आहेत. तेव्हा तुम्ही दोघेही चला माझ्यासोबत. नाही नाही, मी आहे ना. ह्यो कशाला पाहिजे शेंदाड शिपाई? पांडू काका, हा रघु येथीलच आहे, तेव्हा त्याला धुळ्याची सारी माहिती आहे. तेव्हा तो बरोबर असलेला बरा असे स्वतःचे म्हणणे आहे. एकदम बरोबर महाराज. अहो, मी जर असेल ना बरोबर तर सगळं धुळच दाखवतो ना तुम्हाला. हा. हे कशाला पाहिजे? काय 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 कशाला आधी तर अरे, 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 तुम्ही भांडतच बसणार आहात का दोघेही? नाहीतर मी एकटीच जाते कशी? नाही नाही नाही, चला चला जाऊ. चला बरे. पटदिशी. हा, ए चल रे बोर मोर हो, चल धुळा दाखव. बाई बाई बाई, काय हे धुळ्याचे ऊन तरी. नाही तर काय. रघु, डोईवर जरा सूर्य उगवायच्या आत उगवला असतास तर. पण आज सकाळी सकाळी उगवतोय कुठं आपल्याकडं? पर डोईवर सूर्य आल्यावरच येतो आपल्या घरी. ते परीक अगदी खरे हो. मा? रघु, रोज रोज असा उशिरा यावयास लागलास ना तर तुझ्या महाराजांकडे तक्रार करावी लागेल हो मला. नाही नाही महाराज, अहो, मला उशिरापर्यंत नीजच येत नाही. हा, घेऊन पण? हा, म्हणजे जेवून पण? अहो, भरल्या पोटी नीज यायला पाहिजे. काय हो, उशिरा निजलो की मग उशिरा जाग येते. मग उशिरा उठल्यावर तरी पण जीवाचा आटापिटा करून मी पोस्टात जातो. हा. पण तिकडे पण परत खोळंबा होतो आणि मग इकडे रिपोर्ट करायला उशीर होतो, माहितीये का? ते सारे माहितीच आहे आम्हाला, हा. म्हणून तर बोलतो आहोत. बरे, आता असे करू, मी तुला एक चूर्ण देते करून. रोज रात्री निजण्यापूर्वी ऊन पाण्यातून ते घ्यावयाचे, जी. म्हणजे नीजही चांगली येईल आणि उठशीलही सकाळी लवकर. जी महाराज. अगो बाई, काय झालं? पांडू काका, हा? अहो, चूर्णावरून आठवले, काय? स्वतःना दुधासोबत डोळ्यांसाठीचे चूर्ण द्यावयासच विसरले मी. मग मी पटदिशी जाऊन देऊन येतो. नाही नाही, ते तुम्हाच नाही कळावयाचे, मलाच जावे लागेल. जी. मी असे करते, मी चटकन जाऊन येते. आपण तसे काही फार लांब नाही आलेलो, तुम्ही दोघे इथेच थांबा. वय, वय. मी आत्ता जाते आणि आत्ता येते. जी जी हा? जी. हो, हो. आले. हे तुम्ही या पटदिशी, आम्ही इथं थांबलोय. हो, हो. हा, हा, हा. आणि बरं का रे राग्या, हा, रमावहिनी साहेब जे चूर्ण देतील ना ते फक्त पाण्यातच घ्यायचं, नाही तर नीज यायचीच नाही. नाही, नाही, असं नको करू. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगो झाले काहीच या बाई, पुढे चाली नाही आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे.
तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभव सरिसा मुखा. अहो ईशा, काय झाले? काही चुकले का आमचे? रागावला? नाही. रमाबाई, एवढ्यात तुमचे वाण सामान घेऊन झाले? मग कसे वाटले शहर? आणि कुठे कुठे काय काय चांगले मिळते ते पाहून ठेवलेत ना? काय झाले? पोटास काही मागे लागले आहे का? बरे, वाळ्याचे गुंडे मिळाले का रमाबाई? काय विचार भयो, काय करताय तुम्ही? सोडा. भयो सोडा आम्हास. भयो सोडा आम्हास. भयो सोडा आम्हास. तुम्ही येथे कशा आलात? रमाबाई, रमाबाई शांत व्हा. रमाबाई काय करताय? आता ताईपणा बंद करा. तुला आपली म्हटली ना तेच चुकले माझे. अगं जीवास काही वाटते की नाही? रमाबाई, रमाबाई चल इथून बाहेर हो आधी. बाहेर हो म्हणते ना, बाहेर हो म्हणते ना. चल इथून. चल म्हणते ना, बाहेर हो. बयो, बाहेर हो म्हटले ना. बाहेर हो. कसला एवढा आवाज झाला? बयो, हे पहा, मला काहीही विचारू नका तुम्ही. तुम्ही आधी आपल्या लेकीच घ्या आणि निघून जा इथून. आणि आजपासून हा मधला दरवाजा कायमचा बंद. अगं बाई, हिने दूध थंडवले. हिच्या वतीने मी क्षमा मागते, पण तू असा राग धरू नको. चला बाई, मला काहीही ऐकायचं नाहीये तुमचे. तुम्ही निघून जा इथून आपल्या लेकीच घेऊन. मी पाया पडते तुमच्या. निघून जा इथून. चल बायो, चल चल बायो, चल. आणखी किती वेळ लागणार आहे? विठ्ठलपंत, मला वाटते आपण या विपरीत शिक्षेचा पुन्हा एकदा नीट विचार करावा. आता किती वेळा तेच बोलायचे? नारो, नारो, काय? काय झाले? शौर्य कर्म करणाऱ्यास बोलावणे धाडले होते ना? मग कुठे का ठाळला तो? नाही नाही, तो कधीच आलाय. बाहेर बसलाय अंगणात. आलाय ना? उत्तम. त्या बाबास म्हणाव, त्याचे काय म्हणणे आहे ते समोर येऊन सांग. त्यास प्रायश्चित्त करणे जमणार नसेल तर आम्हाला निघायला बरे. नाहीतरी या घरात काडीचीही किंमत नाहीये आम्हाला. चला, सामान बांधायला घ्या. थांबा.
बाबा बाबा तयार आहे प्रायश्चित्त घेण्यास. बाबा आपण आपल्या कर्तव्यात चुकावयाचे नाही. तुला शपथ आहे हो माझी. जा जा अंगणात जा. हे बरे यांचे. अगो माई, हे म्हणजे चोरांनी सावाला शिक्षा सुनावण्यासारखे झाले. दुसरे काय? माई काही म्हण, पण मला मात्र तुझे हे वागणे पटले नाही. मुळीच पटले नाही. काय रे? या आधी शौर्य कर्म केले नाहीस की काय कधी? असा नेभळटासारखा थरथरतोयस काय? नाही जी, पर पर काय? अहो शेंडी छाटायची ती काही अशुभ घडलं म्हणजेच. पर असं सुखासुखी शेंडी छाटण्याचं पाप नाही केलं कधीच. आता पाप पुण्याच्या गोष्टी काय तुझ्या मुखातून शिकायच्या का रे? चल चालव हत्यार आणि छाटून टाक त्याची शेंडी. आणि बाबा, ती शेंडी तू तुझ्या हाताने इथे माझ्या पायावर अर्पण करायची आणि 3 वेळा नाक घासून क्षमा मागायची. तेव्हाच माझ्या अपमानाचे जे पाप केलेस त्यातून मुक्ती मिळेल. चल रे, चालव हात, छाट त्याची शेंडी. शेंडी नव्हे, आज त्याचा मस्तवालपणा छाटून टाकणार आहे मी.
रमाबाई, ताई, या विषयावर मला पुढे काही बोलायचंच नाहीये. असे करून कसे चालेल? तुमच्या मनात उसळलेला क्षोभ आम्ही समजू शकतो, पण आता मन शांत करा, चित्त स्थिर करा आणि तटस्थपणे या घटनेकडे पहा. म्हणजे रमाबाई, तुम्हास बयोचा राग येण्याऐवजी तिचा कळवळा येईल, वाईट वाटेल. अहो, सुधारणा करताना पडणाऱ्यास, चुकणाऱ्यास हात देऊन उठून उभे करावयास हवे. त्याचे वरच वार करून कसे चालेल? पट्टे आहे का आम्ही काय सांगतो आहोत ते? हो, पण तिचे हे असे अगोचर वागणे अगदी सहन झाले नाही मला. रमाबाई,